कमानीवर लिहिलेलं नाव झाकू शकाल, पण शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं शरद पवारांचं नाव कसं झाकाल? अमोल कोल्हेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. राज्यातील 5व्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे आणि त्यामुळे मुंबईसह नाशिक, धुळेसह एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो केला आणि त्यानंतर आज नाशिक आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची सभा नाशिकमधील सटाण्यात पार पडली. या सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हेंनी शेतकऱ्यांसाठी शरद पवारांचं योगदान विशद केलं. तसंच मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कसं मारक ठरेल यावरही त्यांनी भाष्य केलं. अमोल कोल्हेंनी आपल्या भाषणातून बाजार समितीच्या कमानीवरील शरद पवारांचं नाव हटवल्यावरून हल्लाबोल केला. पिंपळगाव बसवंतला पंतप्रधानांची सभा झाली. जेव्हा इथं येऊन ते विचारत होते पवारसाहेबांनी काय केलं, त्या पंतप्रधानांना बाजार समितीच्या कमानीवरचं नाव आधी झाकावं लागलं. कारण ज्यांनी हे उभं केलं, ज्यांनी केवळ ही इमारत नाही, केवळ ही बाजार समिती नाही, केवळ कमान नाही, त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं केलं आहे. त्यांच्या मातीत येऊन प्रश्न विचारताना पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न पडलेला असेल म्हणून कमानीवरील नाव झाकावं लागलं. जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या, अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल, पण शेतकऱ्यांच्या काळजावर लिहिलेलं शरद पवारांचं नाव कसं झाकू शकाल, असं म्हणत खासदार कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. तेव्हा त्या लाखाच्या फौजेला, दिल्लीच्या लाखाच्या फौजेला नमवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या बागलांच्या मातीनं केलं आणि ती जबाबदारी आता पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. कारण इथून जर सुरुवात केली, मगाची घोषणा ऐकली, फार बरं वाटलं. कांद्याले भाव नाही, आणि ही सुरुवात जेव्हा तुम्ही कसमादे पट्ट्यामध्ये करता तर ही फार महत्वाची गोष्ट. काय भाव किती कांद्याला आज? 700 का 1100? 800? मग सगळ्यांनी मिळून आता एक घोषणा द्या. भाव किती आहे? 1100 रुपये भाव आहे ना. आता सगळ्यांनी मिळून घोषणा द्या, जय श्रीराम. देव आपला पण आहे, कोणाची मक्तेदारी नाहीये. द्या घोषणा, जय श्रीराम, भारत माता की. आता कांद्याला भाव किती झाला? परत घोषणा एकदा द्या, जय श्रीराम, भारत माता की. आता कांद्याला भाव किती झाला? माझ्या भावांनो, ही महत्वाची गोष्ट आहे. कुणाच्याही भावना नाही. देश तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. देव तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. पण देवाच्या नावाने घोषणा देऊन माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, ही गोष्ट फार महत्वाची आहे. ही आधी लक्षात घ्या. काल पिंपळगाव बसवंतला सभा झाली. पिंपळगाव बसवंतला माननीय पंतप्रधानांची सभा झाली आणि माननीय पंतप्रधान जेव्हा येऊन विचारत होते आदरणीय पवार साहेबांनी काय केलं, त्या पंतप्रधानांना बाजार समितीच्या कमानीवरचं नाव आधी झाकावं लागलं. कारण ज्यांनी हे उभं केलंय, ज्यांनी केवळ ही इमारत नाही, ज्यांनी केवळ बाजार समिती नाही, ज्यांनी केवळ कमान नाही, ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं केलंय, त्यांच्या मातीतून प्रश्न विचारताना कदाचित माननीय पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न पडला असेल आणि म्हणून कमानीवरचं नाव झाकावं लागलं. पण जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या, अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल, शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं पवार साहेबांचं नाव कसं झाकणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.